कमरेतून पायापर्यंत जाणारी विजेसारखी वेदना होते का? बसताना, चालताना किंवा उठताना अचानक झटका बसल्यासारखं वाटतं का? जर असं होत असेल तर तुमच्या नर्व्हवर प्रेशर असू शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शियाटिका बद्दल कंप्लीट समजून घेणार आहोत. शियाटिका म्हणजे नेमकं काय, ते का होतं, कसं डायग्नोज केलं जातं आणि त्यावर उपचार काय आहे. शियाटिका हा वेगळा आजार नाही, तर तो एक सिम्पटम आहे. आपल्या कमरेतून एक मोठी नर्व्ह जाते, शियाटिक नर्व्ह, जी हिप्स मधून मांडी आणि पायापर्यंत जाते. तेव्हा या नर्व्हवर दबाव येतो, तेव्हा पेन कमरेत न थांबता थेट पायापर्यंत उतरतो. म्हणून पेशंट अनेकदा सांगतो, डॉक्टर, कंबरपेक्षा पायात जास्त त्रास आहे. हेच सियाटिकाचं क्लासिक प्रेझेंटेशन आहे. आता प्रश्न येतो, हा दबाव येतो कशामुळे? सगळ्यात कॉमन कारण म्हणजे डिस्क प्रॉब्लेम. डिस्क थोडी बाहेर येते आणि ती नर्व्हला लागते, त्यामुळे लगेच पेन पायापर्यंत जाणवायला लागतो. काही लोकांमध्ये स्पाइन मधली जागाच कमी होते, ज्याला स्पायनल कॅनल स्टेनोसिस म्हटलं जातं. त्यामुळे नर्व्हला स्पेस कमी मिळते. काही वेळा SI जॉईंट आणि पायरिफॉर्मिस मसलमुळे सुद्धा शियाटिका सारखी सिम्पटम दिसू शकतात. हे सगळं बदल लांब वेळ बसणं, चुकीचा पोश्चर, कमी हालचाल आणि ओव्हरवेट यामुळे जास्त वाढतात. म्हणूनच आजकाल अगदी 25 ते 30 वयातले पेशंट सुद्धा हा त्रास घेऊन येतात. आता शियाटिका ओळखायचं कसं? त्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं पेनचा पॅटर्न. हा पेन कमरेतून सुरू होतो, हिप्स मधून खाली जातो आणि मांडी आणि कधी कधी पायाच्या बोटापर्यंत पोहोचतो. विशेषतः उभं राहिल्यावर, चालल्यावर किंवा वाकल्यावर हा त्रास वाढतो. यासोबतच मुंग्या येणं, झिंजण्या किंवा काही वेळ कमजोरी सुद्धा जाणवू शकते. शियाटिकाचं डायग्नोसिस डॉक्टर पेशंटची हिस्ट्री, पेनचा पॅटर्न आणि क्लिनिकल एक्झामिनेशन यावरून करतात आणि गरज पडल्यास एक्सरे आणि MRI करून नर्व्हवरचा दबाव नेमका कुठे आणि किती आहे ते बघितलं जातं. पण काही सिम्पटम्स असे असतात जे सिरियस असू शकतात, जसं की पायात अचानक कमजोरी येणं किंवा लघवी आणि शौचावरचं कंट्रोल कमी होणं. असे सिम्पटम्स असतील तर वेळ न घालवता त्वरित स्पाइन स्पेशलिस्ट कडे जाणं खूप महत्वाचं असतं. चांगली गोष्ट म्हणजे बहुतेक शियाटिकाचे पेशंट्स सर्जरी शिवाय बरे होतात. मेडिसिन्स, फिजिओथेरपी आणि ऍक्टिव्हिटी मॉडिफिकेशन केल्याने पेन हळूहळू कमी होतो. पण काही वेळा पेन खूप सिव्हिअर असतो किंवा पायात वीकनेस येते. अशा वेळी मिनिमली इन्व्हेसिव्ह एंडोस्कोपिक सर्जरी करून नर्व्हवरचा दबाव काढला जातो. ही सर्जरी छोटी असते, कट्स लहान असतात आणि रिकव्हरी खूप फास्ट असते. शियाटिका टाळण्यासाठी खूप कॉम्प्लिकेटेड काही नाही. जास्त वेळ एकाच पोझिशन मध्ये बसू नका, पोश्चर सांभाळा, नियमित एक्सरसाइज करा आणि वेट कंट्रोल मध्ये ठेवा. हे सिंपल चेंजेस मोठा फरक करू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर तो नक्कीच शेअर करा आणि अशाच स्पाइन रिलेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.